नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत कायमस्वरूपी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. तर त्याच्यासाठीच हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे. डिटेलमध्ये आपण इथे जाहिरात बघणार आहोत. तर याचप्रमाणे आपल्या चॅनलवरती अजून सुद्धा नोकरी विषयक माहितीचे व्हिडिओ अपलोडेड आहेत, ज्याच्यामध्ये एज्युकेशन रिलेटेड, करिअर रिलेटेड बरेच व्हिडिओ आहेत चॅनलवरती, ज्यामध्ये महानगरपालिका अंतर्गत भरती, आरोग्य विभाग भरती, वन विभाग भरती, रेल्वे भरती, जिल्हा परिषद अंतर्गत भरती असे वेगवेगळे व्हिडिओ अपलोडेड आहेत. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी इथे आलेलात आहात. फक्त चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती जी आहे तुम्हाला इथे लगेच बघायला मिळेल. तर आजची जाहिरात जी आहे ती आपण इथे डिटेलमध्ये बघूया. तर सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड SPMCL यांच्या अंतर्गत ही नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत कायमस्वरूपी ही नोकरीची सुवर्ण संधी आहे. हे ऑफिशियल पेज आहे, ऑफिशियल वेबसाईट वरती डिटेल जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सो कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा तुमच्या मनातल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, म्हणजे नोकरीची आवश्यकता असणाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला आपल्याला मदत होईल. ऑफिशियल वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल. त्यावरती क्लिक करून संपूर्ण माहिती जी आहे तुम्ही इथे बघू शकता. सो जी जाहिरात आहे ती आपण इथे बघूया आता. सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, भारत सरकार होल्ली ओन बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत ही ऍडव्हर्टाइजमेंट इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर कोणकोणत्या इथे पोस्ट आहेत ते आपण बघूया. सो डेप्युटी मॅनेजरच्या इथे पोस्ट आहे, ज्यासाठी पे स्केल तुम्हाला असणार आहे 50,000 पासून 1,60,000पर्यंत. E211चं इथे वेतन आहे. 35 वर्ष यासाठी वयोमर्यादा आहे. मॅक्झिमम एज जे आहे तुमचं कन्सिडर केलं जाणार आहे 24 ऑगस्ट रोजी, कारण की शेवटची तारीख आहे तुम्हाला ऍप्लिकेशन करायची 24 ऑगस्ट. असिस्टंट मॅनेजर HR अंतर्गत, असिस्टंट मॅनेजर इथे IT, असिस्टंट मॅनेजर सेफ्टी. सो असिस्टंट मॅनेजरच्या इथे बऱ्याच पोस्ट आहेत. असिस्टंट मॅनेजरसाठी वयोमर्यादा आहे 30 वर्ष. 40,000 ते 1,40,000पर्यंत वेतन तुम्हाला या पदांसाठी मिळणार आहे. कॅटेगरी वाईज इथे रिझर्वेशन कशा प्रकारे असणार आहे ते दिलेलं आहे. सो प्रत्येक पदासाठी इथे काय आता अर्हता आहे, रिक्वायर्ड क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स आपण बघूया. सो डेप्युटी मॅनेजर IT अंतर्गत ऍप्लिकेशन डेव्हलपरच्या इथे पोस्ट आहेत. फर्स्ट क्लास तुमचं गरजेचं आहे. फुल टाइम BE किंवा BTech, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विथ मिनिमम 60% मार्क्स और इक्विव्हॅलंट CGPA. ओके, सो 60% मार्क्स तुम्हाला गरजेचं आहे ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमध्ये, जे तुमचं कॉम्प्युटर सायन्स, IT, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन. पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स काय आहे बघा. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे असणार आहे. ऍज अन एक्झिक्युटिव्ह इन रिलिव्हंट फंक्शनल एरिया, ऍज अन ऑफिसर एक्झिक्युटिव्ह इन PSU गव्हर्नमेंट रेप्युटेड प्रायव्हेट कंपनी हॅव्हिंग टर्न ओव्हर मोर दॅन 50 crore. इसेन्शियल एक्सपिरियन्स आहे. शुड हॅव मिनिमम 3 years ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन रिलेव्हंट फील्ड. मेन्शन ॲट C प्लस जावा प्लस जावास्क्रिप्ट, ASP, नेट अँड PHP. त्यानंतर असिस्टंट मॅनेजरच्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी फर्स्ट क्लास फुल टाइम मास्टर डिग्री तुमची गरजेची आहे इन PM और इन IR, MSW और MBA विथ HR इलेक्टिव्ह फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, किंवा फर्स्ट क्लास 2 year फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा PGDM विथ HR इलेक्टिव्ह क्लेमिंग टू बी इक्विव्हॅलंट टू MBA. असिस्टंट मॅनेजर इथे ज्या फायनान्स अँड अकाउंटिंगच्या पोस्ट आहे यासाठी बॅचलर ऑफ कॉमर्स BCom तुमची डिग्री गरजेची आहे, अलॉंग विथ CA और ICWA. असिस्टंट मॅनेजरच्या ज्या पोस्ट आहे त्याच्यानंतर फर्स्ट क्लास तुमची फुल टाइम डिग्री इंजिनिअरिंग मध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिक किंवा पेपर टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक्स प्रिंटिंग अँड टेक्नॉलॉजी, किंवा आणि दिलेला आहे 2 year पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा, MBA इन एरिया ऑफ मटेरियल मॅनेजमेंट, स्टोर मॅनेजमेंट, परचेस ऑपरेशन मॅनेजमेंट, सप्लाय चेन मॅनेजमेंट और लॉजिस्टिक मॅनेजमेंट.
असिस्टंट मॅनेजर IT अंतर्गत ज्या पोस्ट आहे यासाठी फर्स्ट क्लास फुल टाइम MCA किंवा फर्स्ट क्लास BTech कॉम्प्युटर इंजिनिअरिंग IT गरजेचं आहे. त्यानंतर मॅनेजर OL अंतर्गत इथे असिस्टंट मॅनेजरच्या पोस्ट आहे यासाठी फर्स्ट क्लास डिग्री तुमची गरजेची आहे. इन युनिव्हर्सिटी मास्टर डिग्री हिंदी और इंग्लिश विथ इंग्लिश और हिंदी सब्जेक्ट ॲट ग्रॅज्युएशन लेवल. हिंदी इन केस द कॅन्डिडेट इज पोस्ट ग्रॅज्युएट इन इंग्लिश अँड वाईस वर्सा. आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला गरजेचा आहे ट्रान्सलेशन फ्रॉम हिंदी टू इंग्लिश अँड वाईस वर्सा. डिझायरेबल इथे दिलेला आहे नॉलेज ऑफ संस्कृत अँड ऑर एनी अदर मॉडर्न इंडियन लँग्वेज अँड प्रोफिशियन्सी इन वर्किंग ऑन कॉम्प्युटर इन हिंदी लँग्वेज. असिस्टंट मॅनेजर सेफ्टी अंतर्गत आहे यासाठी तुमचं डिग्री आहे एनी ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग और टेक्नॉलॉजी. कोणत्याही ब्रांचमधून तुमचं इंजिनिअरिंग किंवा असेल तुम्ही अप्लाय करू शकता. प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स हवा आहे तुम्हाला वर्किंग इन फॅक्टरी और इन अ सुपरविजरी कॅपॅसिटी फॉर पिरियड ऑफ नॉट लेस दॅन 2 years किंवा रेकग्नाइज डिग्री इन फिजिक्स और केमिस्ट्री हॅव अ प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स वर्किंग इन फॅक्टरी नॉट लेस दॅन 5 years किंवा डिप्लोमा असेल एनी ब्रांचमध्ये तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता पण एक्सपिरियन्स 6 yearsचा गरजेचा आहे. किंवा डिग्री डिप्लोमा ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी फुल टाइम ट्रेनिंग इथे एक्सपिरियन्स तुम्हाला गरजेचं असणार आहे. आणि रेकग्नाइज डिग्री और डिप्लोमा इन द इंडस्ट्रियल सेफ्टी. सो ही इथे शैक्षणिक अर्हता झाली. सो महत्वाची इथे माहिती दिलेली. ऑनलाईन तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं आहे. इम्पॉर्टंट डेट्स इथे आहे. 25 जुलै पासून ऍप्लिकेशन सुरू झालेले आहे. 24 ऑगस्ट इथे शेवटची तारीख असणार आहे. सो ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे यासाठी ऍडमिट कार्ड मिळेल तुम्हाला. त्याचे डिटेल तुम्हाला वेबसाईटवरती मिळतील. लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. सो लवकरात लवकर अप्लाय करा. शेवटच्या दिवसांची इथे वाट बघू नका. एज लिमिट इथे तुम्हाला दिलेला आहे. सो एज लिमिट आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. द अप्पर एज लिमिट स्पेसिफाईड जे आपण बघितलेलं आहे ते जनरल कॅन्डिडेटसाठी. एज रिलॅक्सेशन ॲज पर गव्हर्नमेंट नाव 5 years मिळणार आहे SC ST कॅन्डिडेटसाठी आणि 3 years जे आहे ते OBC कॅन्डिडेटसाठी. एक्झामिनेशन फी तुम्हाला इथे फी करायची आहे. सो एक्झामिनेशन फी ऑफ ₹1000 फॉर कॅन्डिडेट बिलॉंग टू जनरल EWS अँड OBC कॅटेगरी. इंटिमेशन चार्जेस ऑफ 200 फॉर कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू SC ST PWD कॅटेगरी. ओके. सो एक्झामिनेशन फी दिलेली आहे. सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे बघा. ऑनलाईन टेस्ट तुमची होणार आहे ज्याचं 25% वेटेज असणार आहे आणि इंटरव्ह्यू होणार आहे ज्याचं 25% वेटेज असणार आहे. सो दोघांचं कंबाईन करून तुमचं सिलेक्शन होणार आहे. एक्झामिनेशन तुम्हाला इथे असणार आहे ज्याच्यामध्ये तुमचं प्रोफेशनल नॉलेज ज्याचे 60 प्रश्न 90 मार्क. जनरल अवेअरनेस ज्याचे 15 प्रश्न 15 मार्क. इंग्लिश लँग्वेज 15 प्रश्न 15 मार्क. लॉजिकल रिझनिंग आणि क्वांटिटिव्ह ऍप्टिट्यूड याचे पण 15 प्रश्न 15 मार्क. असे 120 प्रश्न आणि 150 मार्क्स तुम्हाला असणार आहे. 120 मिनिटाचा यासाठी वेळ असणार आहे. हिंदी आणि इंग्लिश लँग्वेज यामध्ये असणार आहे तुम्हाला पेपरसाठी. मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स कॅटेगरी वाईज तुम्हाला दिलेले आहेत. अनरिझर्व्ह EWS साठी मिनिमम 45% मार्क्स गरजेचे आहे. OBC साठी 40 आणि SC ST साठी 35% मार्क्स. सो त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू इथे घेतला जाईल. इंटरव्ह्यू नंतर सुद्धा मिनिमम क्वालिफिकेशन मार्क्स तुम्हाला आहे ते दिलेले आहेत. द ऑनलाईन एक्झामिनेशन मे बी कंडक्टेड ॲट अ व्हेरियस सेंटर इन दिल्ली अँड NCRC, हैदराबाद, कोलकाता, मुंबई अँड भोपाळ. सो फॉर्म भरताना तुम्हाला ऑप्शन येईल तिथे एक्झाम सिलेक्शन करण्याचं. सो त्यानुसार तुम्ही सेंटर सिलेक्ट करू शकता. आता हाऊ टू अप्लाय. सो ऍप्लिकेशन इथे तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे. पेमेंट फी, डॉक्युमेंट स्कॅन आणि अपलोड. ऑनलाईन दिलेलं आहे. इथे लिंक तुम्हाला दिलेली आहे. सो तुम्ही इथे बघू शकता. नवीन असाल इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे. ऑलरेडी रजिस्टर असाल तर लॉग इन करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला पूर्ण डिटेल भरून तुम्हाला इथे ऑनलाईन जे आहे ते इथे या पदांसाठी अप्लाय करायचं आहे. तो संपूर्ण माहिती इथे भरा. फॉर्म भरायच्या आधी तुमचा व्हॅलिड ईमेल ID, मोबाईल नंबर, आधार कार्ड, रिसेंट पासपोर्ट साईज फोटो, स्कॅन डॉक्युमेंट, एज्युकेशन सर्टिफिकेट सगळं तुम्हाला रेडी ठेवायचं आहे. पहिल्यांदा ऍप्लिकेशन प्रोसेस तुमचा व्हेरीफाय करायचा. ईमेल ID, मोबाईल नंबर, पर्सनल डिटेल, क्वालिफिकेशन डिटेल, डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि पेमेंट करायचं आहे. तो डिटेल माहिती आहे सगळी पूर्ण ह्या PDF मध्ये. सो अप्लाय करण्यापूर्वी जाहिरात जी आहे ती पूर्ण वाचून घ्या. डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे, साईज काय असणार आहे फोटोची वगैरे, फोटोग्राफ इमेज, सिग्नेचर इमेज, अपलोड डॉक्युमेंट सगळं इथे दिलेलं आहे. डिटेल सगळ्यात आधी जाहिरात वाचा त्यानंतरच इथे अप्लाय करा. संपूर्ण माहिती दिलेली आहे. तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जे कोणी इलिजिबल आहेत नक्कीच या सुवर्ण संधीचा फायदा करून घ्या. सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत परमनंट नोकरीची ही सुवर्ण संधी आहे.
तुम्ही इलिजिबल नसाल तर व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचायला मदत होईल. आणि तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल, अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.